उत्साहांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं मला. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता. आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना. न करता न मिळवता आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला पडून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रक्तजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. त्या सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे.
मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईल. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की
तिचे देखिले रात्री ते कैसेच होत असे कळे ना काय होते आनंद मदभूवन विघ्नांच्या उठल्या फौजा भीम त्यावरी लोटला भरविली चिरविली रागे बळविली बळे पराधीनता केली सत्ता दंड चालली सदा नक्की तो झाला सुख संतोष पावला एक जीव मानले आता त्यावे ते पचकारणे तुझा तू वाढवी राजा शीघ्र भासी देखता शीघ्र भासी देखता जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ मधून काढा लागल पण झूम केलाय ना खूप जास्त Your Majesty, it is indeed due to a lucky turn of events
that by the grace of God, we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of Your Majesty's coronation. On behalf of His Majesty, the King of England, and the Most Honourable, the East India Company, as their representatives, we convey to you, Sire, our sincere regards and heartfelt congratulations. As tokens whereof, we present you with these jewels and gold for Your Majesty's gracious acceptance. On behalf of the English Crown and the Honourable Company, we wish Your Majesty a long and prosperous reign over these fortified mountain lands and surrounding waters. We hope that the affairs of the Honourable Company will prosper under Chhatrapati Maharaja's just and benign sovereign rule. नाही येत आहे. लाईट पडतात त्याचा. किती तोफा दिसायला मी विजय असो महाराज
जय श्रीराम. सर्व रसिक प्रेक्षकांचा आभार. जिल्हा प्रशासनामार्फत महानगरपालिका प्रशासनामार्फत